कोरोनाच्या पिरियडमध्ये 2 वर्षाचा ITI कंप्लीट करून मीनन माझ्या मित्राने स्पर्धा परीक्षेत भाग घेतला। आता रेल्वेच्या भरत्या जवळ आल्या होत्या म्हणून मी आणि माझा मित्र शेजारच्या गावामध्ये जाऊन सरांकडे टेस्ट सिरीज लावली। त्यावर सरांनी माझ्या मित्राला एक प्रश्न विचारला, एका रेल्वेचा वेग 60 किलोमीटर ताशी एवढा आहे, एका बोगद्याची लांबी 72 मीटर एवढी आहे, तर त्या बोगद्याला ओलांडायला त्या रेल्वेला किती वेळ लागेल? त्यावर माझा मित्र उठून म्हणाला, सर जर मी या रेल्वेचा चालक असतो तर अवघ्या पुढच्या 2 सेकंदामध्ये त्या बोगद्याला ओलांडून रेल्वे बाहेर काढली असती। हे ऐकून सरांनी आम्हाला पुढच्या 2 सेकंदात क्लासच्या बाहेर हाकलून दिले। त्यावर माझ्या मित्राने दाढी नसलेल्या चेहऱ्यावर पुष्पासारखा हात फिरून म्हणाला, हिऱ्याची पारख फक्त जोहऱ्यालाच असते। आता हा अपमान झालेला पाहून मी आणि माझा मित्र घरी आलो। घरी आल्याच्या नंतर आम्ही ऑनलाईन 150 रुपयाची बॅच विकत घेतली। आता दिवस आला होता परीक्षेचा। परीक्षा देण्यासाठी आता आम्ही परीक्षा सेंटरवर आलो। त्यावर माझ्या मित्राने आपले 5 बोट खिशात घालून 5 रुपयाचा नाणा बाहेर काढला आणि समोरच्या दुकानावर जाऊन 2 वाले पेन विकत घेतले। उरलेला 1 रुपया मंदिरात जाऊन दान पेटीत टाकला आणि देवाला आश्वासन देऊ लागला, हे देवा जर मी या रेल्वेच्या परीक्षेमध्ये पास झालो, सिलेक्ट झालो तर माझ्या पूर्ण परिवारासकट रेल्वे घेऊन तुझ्या दर्शनाला येईन। एवढं म्हणून घंटा वाजवून तो मंदिराच्या बाहेर आला आणि समोरच्या गाडीवरचं हेल्मेट आपल्या डोक्यात घालून सेंटरच्या गेटवर राहून उभा राहिला। त्यावर गेटवरच्या वॉचमॅननं त्याला विचारलं, हेल्मेट काय म्हणून घातलं? त्यावर माझा मित्र म्हणाला, या स्पर्धा परीक्षेचा काय नेम, कधी पेपर फुटेल सांगता येत नाही।